नाब्या माकडा, शाळा सोडून इकडे कुठं? ते मी तिथं गेलतो जरा. कुठं? ते काम होतं. कसलं काम? ते माझ्या वर्गातला मित्र राहतोय ना तिथं, जाधववाडीत, त्याला भेटायला गेलतो. तू एकटाच? बाकीचे कुठे आहेत? बाकीच्यासनी डबा खायचा होता ना, मधल्या सुट्टीत आलोय ना मी. होय. असा कुठला मित्र आहे ज्याच्यासाठी डबा सोडून तू इकडे आलास? चल मला पण भेटू दे, चल. अरे नको, आत्ताच गोळ्या खाऊन झोपलाय तो, आणि म्हणून मी उठून आलो. होय. घरातली जागे असतील की, पण चल घेऊन चल मला, मी भेटतो. अरे नको, ऐक. एवढं का भेटतोयस? मी काय भेल्यासारखं वाटतंय हो तुला? व्हायच नाही, लय भिलेस माकडा. ते कुरकुटे सर, कुरकुटे सरांचं भ्या वाटतंय मला. होय. ते मधली सुट्टी संपत आली असेल ना, जर वेळ झाला तर लय मारतात सर, म्हणून. बरं चल, आता जाऊ दे मला. ए, आज एवढी का काही करतोयस? हा, तुला कसं कळतं रे एवढं सगळं? सांगितलं ना मला उशीर झालाय, जाऊ दे की मला. हिरोचा पेन घ्यायचा आहे ना? नाही नको, परत बघू कधीतरी. हे बघ, घेतलास तर आजच, नाहीतर कावाच नाही. तसं असेल तर चल मग, मला रंगीत कागद बी घ्यायचा आहे. आणि कुरकुटे सर? अरे आता हिरोच्या पेनसाठी 1-2 छडा खाऊ शकत नाही वे. कष्टाशिवाय काय मिळतं का? आणि तूच म्हणतोस ना संघर्ष करावा लागतो म्हणून. संघर्ष करायला लागतो? गप चल माकडा, नाहीतर एका फटक्यातच संघर्ष काढीन तुझा. आणि असं समजू नकोस की मला काही समजत नाही, कळलं का? बसल, बस मागं बस, संध्याकाळी येतो. ठीक आहे, जा. ऐक ऐक, ठीक आहे, जाताना वडापाव खा, उपाशी राहून बस. पळ. किती टाइम लावला? अरे पेन घेतलंय बघ. बघू. हायला भारी घेतला. दादाने घेऊन दिला. होय, बघू मला. थांब की मला तरी बघू दे. राहिलं का किती दिवशी बघतोस? हायला एकच नंबर. बाबा मला बघू दे आता. पाडशील बोर्रा. ह्याच्यात ठेवून दे. भारी रे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड. बरं, आजचा दिवस आपल्यासाठी, आपल्या वर्गासाठी खूप विशेष आहे, कारण आपल्या वर्गातली हुशार आणि सर्वांना आपलंसं करणारी आपली विद्यार्थिनी केवडा जाधव, केवडा, तिचा आज वाढदिवस आहे. केवढा उभा राहा, विश करूयात केवढाला. हां चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर केवडा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी
हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. अगं राहू दे बाळा. ऐका, केवढा आजारी असून सुद्धा फक्त तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करता यावा म्हणून शाळेत आली आहे. कळलं का? हां, हॅपी बर्थडे. बस. आणि चॉकलेट सगळ्यांना पिरियड संपल्यावर दे. हां. थँक्यू. थँक्यू. तू काहीच नाही देणार? मग कशाला आलेलंस घरी? हे घे. बघ, नाही आवडलं तर लगेच देतो दुसरं आणून. तुझा बाप मोठा जागीरदार नाही का? पण एवढं मोठं गिफ्ट द्यायची काय गरज होती? आपलं काहीच लहान नसतं. छोटा विचारच करत नाही आपण. हो सरांचं तास आहे. रेश्मा, थोडं बोलायचं होतं बोल. तुझ्या एकट्याशी. बोल. हो पुढे आले. खरं खरं सांग, वही कोणाला दिली माझी? का? काय झालं? विचारलंय तेवढंच सांग. माझ्याकडेच आहे. मी कशाला कुणाला देते? रेश्मा, खरं बोलली तर बरं होईल, नाहीतर आज ना उद्या मला कळलंच. पण तुझ्याशी कायमचं बोलायचं बंद करीन. चालेल तुला? नाही, पण तू त्याला काही बोलू नको. नाही काय बोलत मी. आभ्याला दिली होती. अभिजित पवार? हो, पण काय झालं? काय नाही, असंच.
बरं, हे प्रश्न समजलेत का? हो. नीट ऐका बरं का. उद्या या प्रश्नाचे उत्तर लिहून आणायचे आहेत. निसर्गाच्या लाडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरेंनी मोहरून सुद्धा गेलेला असतो. सर लिहून घेऊ का? अरे शिकवून तर होऊ दे. लिहायची लयच घाई रे पवार. तसं नाही सर, म्हणजे कसं ते दुसऱ्या तासात सर आले सगळं पुसून टाकतात, मग लिहायला वेळच पुरत नाही. अरे हो, पण आधी समजून घ्या मग लिहा. काय? घ्या लिहून आता. आणि उद्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहून आणायची. काय? वाचून या. कसला भारी पेन आहे ग, कुणी दिलाय? दिलाय कोणीतरी. असं कुणी खास आहे का? साबरे, तिचं कशाला कोण खास असेल? ती काय तुझ्या गते वे? हो ना, मग लग्नात उखाणा घे म्हणल्यागत कशाला लाजत्या नाव घ्यायला? अगं बाय, मलाच माहित नाही कोणी दिलाय तर तुला काय सांगू. गपली परत दुसऱ्या सरांनी पुसलं की वरडत बसशील, वैद्य मला वैद्य मला. थँक्यू. आवडलं का? हो लय. तसं बरंच काय काय आवडलं असेल ना? नाही म्हणजे एवढ्या जणांनी एवढं काय काय दिलंय. हो आवडलं की, पण सगळ्यात जास्त पेनच आवडला, तू दिलेला. का? खरं तर नाही माहिती, जसं तू त्या दिवशी घरी का आला हे तुला माहित नाही.